कथेची सुरुवात. हताश लोकांची कहाणी. कथा सुरू होते सियोंगी हुन को मुख्य पात्रापासून. तो 45 वर्षांचा आहे. घटस्फोटित आहे. जुगारामुळे कर्जात बुडालेला आहे आणि आईकडून पैसे चोरतो. तो एका लहान मुलीचा बाप आहे, पण त्याच्या वाईट सवयींमुळे मुलीची कस्टडी त्याच्याकडे नाही. एके दिवशी मेट्रो स्टेशनवर त्याला एक अनोळखी माणूस भेटतो. तो त्याला डडकजी नावाचं खेळ खेळायला सांगतो आणि जिंकला तर पैसे देतो. गीहून शेवटी जिंकतो आणि त्याला एक कार्ड मिळतं. जर आणखी मोठे पैसे कमवायचे असतील तर या नंबरवर फोन करा. गीहून फोन करतो आणि त्याला एका रहस्यमय जागी नेलं जातं. त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधली जाते आणि तो बेशुद्ध होतो. जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा तो पाहतो 456 लोक एका मोठ्या हॉलमध्ये कैद आहेत. सर्वांनी हिरव्या रंगाचा एकसारखा ड्रेस घातला आहे आणि त्यांच्याकडे क्रमांक आहेत. खेळाडूंना जेव्हा पहिल्या मैदानावर आणलं जातं तेव्हा सगळ्यांना वाटतं की हे फक्त पैशांसाठी साधे गेम असतील, पण पहिलाच खेळ त्यांची भ्रम निरास करतो. एक मोठी बाहुली मैदानाच्या